लाडकी बहीण योजना मोफत नाव नोंदणी एनसीपी घेतली आहे। या योजनेचा लाभ प्रत्येक महिला लाभार्थ्यांना मिळावा हा उद्देश घेऊन संपूर्ण तालुक्यामध्ये फ्लेक्स बोर्डच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जनजागृती करण्यात आली आहे। तसेच लाभार्थी महिलांना अर्ज करताना कोणत्याच प्रकारचा त्रास होऊ नये याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्यालयात दिनांक 8 जुलै 2024 ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत निशुल्क नोंदणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामध्ये 5 काउंटर लावण्यात आले होते। महिलांना नोंदणी करताना बसण्याची उचित अशी व्यवस्था कार्यालयात करण्यात आली आहे। उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन हमीद शेख यांनी केले, तर आभार फिरोज शेकूवाले यांनी मानले। अल्पसंख्याक सेल मोहम्मद काशिफ समिती कारंजा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष हाजी मोहम्मद युसुफ पुंजानी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची निशुल्क नोंदणी करण्याची आली असून दिनांक 8 जुलै रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले आहे। संचालक बालचंद जाधव, संचालक खबीस खेमराज चव्हाण, छगन बहाळे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत डोईफोडे, शहराध्यक्ष अजय श्रीवास, नगरसेवक सलीम गारवे, जाकीर शेख, अब्दुल एजाज, युनिस पहिलवान, अब्दुल रशीद, जावुद्दीन शेख, नितीन गढवाले, इरफान खान, डॉक्टर रवीश दरेकर, नदीम राज, शकील नौरंगाबादी, रज्जाक फकीरवाला, कियूम जट्टावाले, रज्जाक खेतीवाले यांच्यासह माजी नगरसेवक तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सविस्तर असे की महाराष्ट्र सरकारने नुकतेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे। त्या अंतर्गत महिलांना प्रतिमाह 1500 रुपये आर्थिक मदत मिळणार आहे। महायुती सरकारने महिलांसाठी ऐतिहासिक असा निर्णय आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष हाजी मोहम्मद युसुफ पुंजानी हे होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, युवा नेते देवव्रत डहाके, प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी सेल राजू गुल्हाने, प्रदेश सरचिटणीस कृष्णकुमार राठोड, माजी जिल्हा परिषद सभापती जयकिशन भाऊ राठोड, पंचायत समितीचे सभापती प्रदीप देशमुख हे होते। जनमत लाईव्ह न्यूज साठी वाशिम मधून ज्ञानेश्वर वरघट यांची रिपोर्ट।